आजच्या टॉपिकसाठी लागणारे कलर आहेत, ज्याच्यामध्ये रेड कलर आहे, व्हाईट कलर, ग्रीन आहे, नॉर्मल ग्रीन आणि येलो कलर. हे सगळे कलर्स लागणार आहेत. याच्यामध्ये जो ब्रश यूज करायचा आहे तो राऊंड ब्रशच यूज करा सुरुवातीला. आता पुढे कलर मिक्सिंग करायचे आहे, त्यासाठी पॅलेट लागेल. स्टार्टिंगला पॅलेट घ्या. पॅलेटमध्ये नॉर्मल ग्रीन कलर आणि येलो कलर मिक्स करायचा आहे, जेणे की पॅरेट ग्रीन कलर आपला तयार होईल. एका लीफला लागेल एवढाच घ्या, जास्त कलर नाही बनवायचा. ग्रीन कलर, त्याचबरोबर जेवढा आपण ग्रीन घेतोय सेम तितकाच येलो पण घ्यायचा. दोन्हींना मिक्स करायचं. पॅरेट ग्रीन कलर इथे तयार होतो. असा कलर तयार होईल. आता इथं दोन्ही कलर बनून झाले आहेत. त्याच्यानंतर सुरुवात करताना ब्रश कुठलाच क्लीन नाही करायचा. आता म्हणजे ब्रश आपल्याला वॉश नाही करायचे. याच्यामध्ये फर्स्ट टाइम जो आपला नॉर्मल ग्रीन कलर आहे त्याच्यामध्ये ब्रश डिप करा. नॉर्मल कलरमध्ये मिक्स कलर आणि नॉर्मल कलर. तर नॉर्मल ग्रीन कलर एकदा ब्रश डिप केला एका साईडनं. पहा, आता हे जे आपण लीफ घेतलंय अशी एक आउटलाईन घ्यायची. नॉर्मल ग्रीन कलर आहे हा, मिक्स केलेला नाही. ग्रीन कलर झाला, लगेचच आपण जो मिक्समध्ये कलर बनवला तो घ्यायचा. तो पण सेम अशाच पोर्शनमध्ये द्यायचा आहे. मार्किंग केलेल्या लाईनच्या बाहेर जायला नकोय. मिक्स कलर घेतला, परत ग्रीन कलर. या कलरला नंतर ब्लेंड पण करायचं आहे, त्यामुळे ओले आहेत तोपर्यंतच घ्या फास्ट करून. तीन कलर झाले देऊन आता फ्लॅट ब्रशने किंवा राऊंड ब्रशने जसं तुम्हाला इझी राहील यांना मिक्स करून घ्यायचं. म्हणजेच हलकंसं इथंच ब्लेंड करायचं आहे. जास्त कलर पण मिक्स नाही करायचे, आहे त्याच जागेवरती मिक्स करायचं. जिथं आपण मिक्स कलर घेतला होता तिथं मिक्सच घेतलाय. अशा पद्धतीने परत एकदा मिक्स कलर. मिक्स कलर नंतर परत ग्रीन कलर. एक एक करून लेयर आहेत अशाच. ग्रीन झाला की परत एकदा मिक्स कलर. मिक्स कलर नंतर ग्रीन कलर. एक एक करून अशाच आउटलाईन येत आहेत. या ब्रशला आपण क्लीन नाही केलेलं, तोच यूज करत आहोत दोन्हींमध्ये पण. आता कलर फिलअप झाले आहे, लगेच यांना ब्लेंड करून घ्या. जिथं जो कलर दिलाय तो लगेचच ब्लेंड करून घ्यायचा. म्हणजे स्पेशल लाईन नाही दिसल्या पाहिजे, तर ते मिक्स दिसलं पाहिजे. याच्यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला जो कलर कमी वाटतोय नंतर तो ब्लेंड करून घ्यायचा.
पहा झाल्यानंतर सांगा. आणि मेन म्हणजे या पॉईंटचा थोडासा येलो कलर घ्या. इथे जो मिक्स केलेला कलर आहे आपण तो वरती जास्त घ्यायचा आहे, खालच्या साईडला मिक्स झाला तरी काही अडचण नाही. इथे ड्रॉइंग झाल्यानंतर या स्लीवच्या खालच्या साईडला जो आपण मिक्स केलेला कलर आहे तो थोडासा अप्लाय करून घ्या. जसं इथं माझं ड्रॉइंग करायचं बाकी आहे तो पार्ट, जर तुम्ही केलेला असेल तर घ्या. दोन्ही साईडनं आहे, राईट आणि लेफ्ट. आणि जो कलर आपण मिक्स केला आहे तोच कलर या लाईनमध्ये एक लाईन मार्किंग करायची आणि परत सेम ब्रशनं ग्रीन कलर घ्यायचा आणि साईडनं तो पण एकदा देऊन घ्यायचा, म्हणजे 2 लाईन्स दिसतील इथं. अगोदर मिक्स कलरची घेतली, नंतर नॉर्मल कलरची घेतली ग्रीन. दोन्हींना ब्लेंड करायचं आतमध्ये. फ्लावरमध्ये कंटिन्यू 2 कलरच यूज केलेले आहेत, हे प्लेन आणि जो मिक्स कलर आहे या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. आता हे जे आपण लीफ केलं आहे या लीफला सॅप ग्रीन कलरने आउटलाईन घ्यायची किंवा तुम्ही नॉर्मल ग्रीन कलरने पण घेऊ शकता. आता इथं जी मी दाखवते ती क्लिअर दिसेल यासाठी सॅप ग्रीननं दाखवत आहे. बाहेरच्या साईडनं आउटलाईन. तुम्ही जर हे ब्लाऊजवर करत असाल तर नॉर्मल जो आपला ग्रीन कलर आहे त्यानेच आउटलाईन घ्या. आणि जर व्हाईट फॅब्रिक असेल तर त्याच्यावरती सॅप ग्रीन घ्या, म्हणजे ते क्लिअरली दिसेल तुम्हाला पण. हे पहा, अशा पद्धतीने जर तुम्ही व्हाईट कलर आणि त्या व्हाईट कलरमध्ये गोल्डन कलर जर मिक्स केला तर त्याने पण लीफच्या आतमध्ये जे शेडिंग आहेत किंवा लाईन्स आहेत त्या लाईन तुम्ही हे अशा घेऊ शकता. व्हाईट आणि गोल्डन हे फक्त पिचवाईमध्येच यूज होतं, जे आपण पिचवाईचं आज पेंटिंग करतोय त्यामध्येच व्हाईट आणि गोल्डन कलर आहे हा, बाकी कुठलाच नाही ॲड केलेला दुसरा. आता हा रिअलमध्ये दिसताना जास्त शाईन दिसतोय व्हिडिओपेक्षा. एकदा पहा, आता इथं खूप कमी असा गोल्डन कलर घेतला आहे, खूप कमी घ्यायचा आहे. आणि जे पण काही याचे हायलाईट करणारे पॉईंट आहेत इथे येल्लोच्या ठिकाणी मिक्स कलर दिला आपण त्या ठिकाणी थोडा थोडा करून हा ब्लेंड करायचा हलकासा. जर तुमच्या ब्लाऊजच्या स्क्रीन क्लिअर दिसत नाहीये. 2 मिनिटं अमृता, दिसत नाही का? आतमधल्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये हा कलर अप्लाय करायचा आहे जो आपण आत्ता बनवला.
आणि लाईन खूप क्लिअर नको आहेत, थोड्याशा लाईटच हव्या आहेत. नंतर ग्रीन कलर पण येणार आहे यामध्ये. गोल्डन घेतला. यानंतर आता पुढे इकडे ग्रीन कलर. प्रत्येक ग्रीन कलरच्या लाईनपाशीच ग्रीन कलर येत आहे. कलर ड्राय झाल्यानंतर अजून व्यवस्थित दिसेल. आता या फ्लावरसाठी जो लागणारा कलर आहे त्यामध्ये आहे फर्स्ट व्हाईट कलर, त्यानंतर रेड कलर, व्हाईट घेतला, रेड घेतला. आता यांना मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करण्यासाठी इथं पॅलेट यूज करा. पॅलेटमध्ये सगळ्यात अगोदर तर व्हाईट कलर घ्यायचा. अगोदर व्हाईट, त्यामध्ये मिक्स करायचा रेड, आणि फ्रेश व्हाईट पण लागणार आहे बाजूला. एक लाईट पिंक कलर तयार करायचा आहे. जास्तही लाईट नाही, थोडा डार्कच ठेवायचा आहे. अशी शेडिंग तयार करून घ्यायचं त्या कलरची. अजून थोडा डार्क करायचा आहे, त्यासाठी रेड कलर परत. तुमचा अशा टाईपचा फ्लावर असेल तर त्यावेळेला शेडिंग करताना किंवा त्याच्यामध्ये कलर फिलअप करताना वरच्या बाजूने करायचे. इथून सुरुवात करायची, खालीपर्यंत शेवट करायचं. असं नाही की खालून वर जायचं. तर वरूनच तुम्हाला खाली यायचं आहे शेडिंग घेत किंवा कलर अप्लाय करताना. सुरुवात करायची मिक्स कलरनी. मिक्स कलर घेतला, एका पेटलमध्ये द्यायचा. पेटलच्या बाहेर नको जायला, याच्याकडे लक्ष द्या. पूर्णच या पेटलमध्ये फिल करायचं आहे. ही जी सिंगल पेटल आपण घेतली त्या पूर्ण पेटलमध्ये घ्यायचा फिल करून. एक सिंगल कलर. इथं ब्रश वॉश नाही केला, फक्त कपड्यानं क्लीन केला. त्यानंतर व्हाईट कलर घेतला. आता हा व्हाईट कलर खालच्या साईडनं वरती ब्लेंड करायचा आहे, खालच्या बाजूने. हे बघा, इथून घेतला. अगोदर फक्त देऊन घेऊ, नंतर ब्लेंड करायचा. सेम ब्रशनं ब्लेंड केला आहे. ब्रश चेंज नाही केला. तुम्ही हवा तर चेंज करू शकता, दुसरा घेऊ शकता. त्यासाठी खालून नॉर्मल व्हाईट कलर आहे, खूप जास्त व्हाईट नाही ठेवायचे यामध्ये. नॉर्मल असा व्हाईट कलर आहे खालून. वरच्या साईडनं जो आपण कलर बनवला होता तो कलर आहे. व्हाईट नंतर लगेचच फ्रेश रेड कलर घेतलाय.
जसं मी स्टार्टिंगला बोलले की तुम्ही रेडच्या जागेवरती पिंक पण यूज करू शकता. आणि या रेड कलरनं स्ट्रोक घ्यायचे वरच्या साईडनं. क्लासच्या स्टार्टिंगमध्ये आपण अशा टाईपच्या स्ट्रोकची प्रॅक्टिस केलेली आहे. ते स्ट्रोक्स आहेत. वरच्या साईडनं घ्यायचे आहेत फक्त डार्क असे. यातली जी काही प्रत्येक पेटल असेल तुमची सेम आहे. अगोदर कलर जो आहे तो पूर्ण फिलअप करायचा. जर थोडं फास्टमध्ये स्पीड असेल तुमची तर तुम्ही सगळ्यांना अगोदर बेस कलर देऊन घेऊ शकता आणि नंतर सोबत करायचं. सगळ्या पेटल सेमच आहेत त्यातल्या, वेगळं काही नाही. जसं रोजमध्ये वगैरे वेगवेगळे स्ट्रोक असतात, याच्यामध्ये सेम आहेत. रेड, देन व्हाईट, व्हाईट झाला की ब्रश क्लीन करून रेड कलरचे स्ट्रोक्स घ्यायचे. कंटिन्यू हर एक पेटलमध्ये हेच करायचं आहे. मिक्स केलेला कलर जो आहे तो फर्स्टमध्ये घ्यायचा आहे. फर्स्ट कोटिंग त्याची आहे. आणि सगळे जे काही पेटल आहेत त्या अशाच आहेत. मिक्स कलर झाला. त्यानंतर व्हाईट घेतला. ब्रशला क्लीन करायचं आहे कपड्याला. व्हाईट कमी घ्यायचा खूप. होऊन जातो पूर्ण व्हाईट कलर त्यामध्येच. त्याला ड्राय होऊ द्या. किंवा जर तुम्हाला असं जाणवतंय की आपल्याला व्हाईट कलर द्यायची म्हणजेच बेस कलर द्यायची गरज आहे तर मग तो अगोदरच देऊन ठेवायचा, जेणेकरून सेकंड टाइम तुम्ही ज्यावेळेस कलर घेताय करायला तर तो ड्राय झालेला असेल. आणि बऱ्यापैकी फॅब्रिकला व्हाईट बेसची गरज ही लागतेच. इथं आता प्रत्येक पेटलमध्ये मी एक बेस कलर देते अगोदर. मॅम शेडिंग बरोबर येते की चुकते? एक सेकंड. जे काही आपण फ्लावर वगैरे करतो ते करायला जेवढे मोठे असतात म्हणजे त्याचा शेप जेवढा मोठा असेल तेवढी व्यवस्थित फिनिशिंग येते या छोट्या छोट्या पेटल्सपेक्षा.
खालच्या पेटलमध्ये फक्त बेस कलर द्या अगोदर, नंतर व्हाईट कलर आहे त्यामध्ये साईडनं. सगळ्याच फ्लावरला आता पेटल आहेत त्यांना पण अगोदर बेस कलर करून घेतला. त्याच्यानंतर आता व्हाईट कलर द्यायचा आहे आणि व्हाईट कलर झाल्यानंतर रेड कलरचे स्ट्रोक्स असतील. ते कंटिन्यू केले तर चालेल का? स्ट्रोक्स येते. स्ट्रोक्स नाही कटबीट्स न करायचे, कलरनेच घ्यायचे स्ट्रोक्स. हे जे मी आत्ता घेते ना ते कलरनेच घ्यायचे. नाही नाही लिफ्टचे. हां लिफ्टचे घ्या. पानाचे. हां लिफ्टचे घ्या ना, लिफ्टला काही अडचण नाही. लिफ्टचे घ्या, उलट ते ते छान मोठे आहेत दिसतील. ना जरा. ते छान पण दिसतील. आणि हे लोटसच्या मध्ये मोती लावले तर बारीक. हो चालतात ना. 2.5 ची साईज घ्या त्याची, जास्त मोठी घेऊ नका मग. नाही एकदम छोटी. हे मध्ये जे स्पेस उरलाय ना इथं म्हणताय ना हा. आतमध्ये, हां तिथे चालतील ना. 2.5 पर्यंतची साईज जमते पा. त्याच्यापेक्षा छोटी मिळाली तर अजून छान. चालेल. मी आधी ते सुकून देते, आधी व्हाईट देते, सुकून देते मग करते. नाही पूर्ण वर्क करून घ्या बाकी पण सगळं, आणि एक दिवस त्याला 1 किंवा 2 दिवस चांगलं ड्राय होऊ द्या. त्यानंतर मग आउटलाईन्स वगैरे घ्या. आणि ज्यांनी फक्त हे प्रॅक्टिसच्या फॅब्रिकवर करताय, तुम्ही लोटसला पण रेड कलरने आउटलाईन घेऊ शकता किंवा ब्लॅक कलरने. प्रॅक्टिससाठी करताय त्यांच्यासाठी. जे काही आपण स्ट्रोक्स घेत आहोत रेड कलरने, त्याच रेड कलरने आउटलाईन घ्यायची. ज्या टाईपमध्ये लीफ झालंय त्याच टाईपमध्ये बाकीच्या पण लीफ करून घ्या, आणि फ्लावरचं पण जिथपर्यंत स्ट्रोक्स वगैरे झाले तर तिथपर्यंतच कंप्लीट करा. याच्या आतमधला जो पार्ट असेल तो उद्या होईल एक. आणि जसं हे फ्लावर केलं सेम तशीच त्याच्या साईडवाली जी कळी आहे ती पण तशीच करायची. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही करायचे. कलर स्ट्रोक्स तेच आहेत प्रत्येक याच्यात. याला फक्त प्रॅक्टिससाठी करताय तुम्ही तर आउटलाईन ब्लॅक कलरने घ्या. ब्लाऊजवर करत असाल तर कटबीट्सनं घेतली किंवा रेड कलरने घेतली तरी चालेल.